नमस्कार मित्रांनो, मी आत्ता खडकवासला धरण इथे बसलेलो आहे सध्या. आणि मी कोल्हेवाडीमध्ये राहिला आहे मित्रांनो, पुण्यामध्ये. तर तिथून मी रनिंग करत करत पूर्णपणे तुम्ही बघू शकता खडकवासला डॅम आहे हा पूर्णपणे मोठा असा. आणि इथे पाठीमागे हे मॅगी चाय वगैरे हे असतं, इथे स्टॉल असतात तिथं. आजचा माझा हा 6वा दिवस आहे मित्रांनो, मी रनिंग करत करत येतो असं. तर खूप चांगला म्हणजे माझा हा एक्सपिरियन्स आहे की सकाळ सकाळी उठून जे आपण रनिंग करत करत असं म्हणजे एखाद्या पाण्यापाशी ज्यावेळेस येतो आणि तिकडून जो असा वारा येतो छान पद्धतीने, खूप थंडगार वाटतं असं मनाला आणि शरीराला सुद्धा. आणि एकदम फ्रेश वातावरण आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. आता ते स्टॉल वगैरे स्टार्ट होत आहेत मित्रांनो आता इथे थोड्याच वेळात. इकडं खूप सारे असे स्टॉल्स आहेत. तुम्ही पण जर का इथं पुण्यामध्ये जर का जवळ आसपास तुमच्या हा जर का खडकवासला डॅम असेल मित्रांनो, तर तुम्ही नक्कीच सकाळी तुम्ही रनिंगसाठी या. आणि इथला एक वेगळाच अनुभव आहे तो तुम्ही सुद्धा घेऊ शकता, हा असा अनुभव. आणि सध्या तरी आता इथं बरेच काही असं केसेस आढळल्यामुळे तिकडे पोलीस वगैरे पण थांबलेत. तिकडे खूप असं लांब ठिकाणी थांबलेले आहेत. म्हणजे आता परमिशन नाही असं खाली उतरण्यासाठी, की जे की तुम्ही पहिलं खाली जाऊन बरेच जण डुबकी वगैरे मारत होते, पण सध्या तरी तसं आता काही होऊ देत नाही आहेत. किती जरी उन्हाळा असला, किती जरी काय असलं तरी त्या गोष्टीसाठी आता बंधनकारक आहे पूर्णपणे खाली जाणं वगैरे. पहिलं मी लहान असताना आतमध्ये म्हणजे पोहलोय सुद्धा, पण आता सध्या परमिशन भेटत नाही आहे बिलकुल पण. खूप छान वाटतं मित्रांनो, छान वाटतं मला हा व्लॉग पण बनवून. तुम्ही माझ्या व्लॉगला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. आणि जर का तुम्ही इथं कुठे आसपास असाल तर नक्कीच खडकवासला डॅमला भेट द्या. अय गोट्या, अय गोट्या, गोट्या गोट्या गोट्या. तिच्या पायाला लागले मित्रांनो, पण तरी तो हँडशेक करतोय.